हॅलो, जय शिवराय सर. जय शिवराय बोला. सर, आता बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला फोन येत आहे, की हे जे पुढील वातावरण बनत आहे, तर हे कसं बनत आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हे सक्रिय राहणार? तर त्याबद्दल सर शेतकऱ्यांनी एक महत्त्वपूर्ण आणि एक डिटेलमध्ये माहिती द्यावी सर. नक्कीच. आज 5 मे आहे आणि आजपासून वातावरणामध्ये ढगाळलेलं स्वरूप आणखीन वाढ होणार आहे. हो. जवळपास 7, 8, 9, 10च्या कालखंडामध्ये राज्यातला जो काही स्थानिक वातावरणाचा पाऊस आहे, तो अजून थोडी बळकटी घेणार आहे. हं, हं. आजची जी काही सुरुवात आहे, ती सोलापूर, बीड जिल्ह्यात, लातूर परिसरामध्ये, सांगली, धाराशिव पट्ट्यामध्ये स्थानिक वातावरणाचा पाऊस सक्रिय करणार आहे. हो. आणि सर्वांना माहिती आहे, हे वातावरण हे वळीवाचं आहे. त्यामुळे स्थानिक लेव्हलचं वातावरण हे 10-5 गावांमध्ये वर्कआउट करत राहतं. जास्त हां. काही त्याची व्याप्ती नसते. हो. उद्या 6 तारखेला सुद्धा मराठवाड्यात काही भागांमध्ये जसे की लातूर, नांदेड पट्ट्यामध्ये काही मोजक्या ठिकाणी हलक्या सरी म्हणजे सुरुवात जी आहे ती दमदार आणि मोजक्या ठिकाणी असणार आहे. पण हां, हां. वातावरण खराब आहे. पूर्ण नाशिक जिल्ह्यापासून छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, अहिल्यानगर, पुणे, सांगली, सोलापूर, लातूर वगैरे भाग जे आहेत ते असणार आहेत. हो. ॲक्चुअल डेट येते आहे समोर 7 आणि 8 ज्यामध्ये यवतमाळचा समावेश आपण केलेला आहे. तिथे स्थानिक वातावरणाचा पाऊस. नांदेडच्या जो काही धर्माबाद परिसर आहे, लातूरचा जो काही उदगीर, सावंतवाडी, अहमदपूर, जो काही केज वगैरे परिसर आहे, तिथे देखील पाऊस असणार आहे. आणि हे वातावरण पूर्णपणे कर्नाटक मार्गे येत असल्यामुळे आपण दक्षिणी भागांचा जरूर उल्लेख करत असतो. त्यामध्ये सोलापूर, सांगली भागाचा देखील आहे. पण जी काही 7 तारीख आहे, यामध्ये चक्क एक नव्हे तर जवळपास महाराष्ट्राचे, मराठवाड्यातले आणि पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भातील सर्व जिल्ह्यातलं वातावरण जे आहे ते ढगाळ आणि स्थानिक वातावरणाचं बनणार आहे. हो. व्याप्ती भलेही त्याच्यामध्ये 5-10% असेल म्हणजे सगळ्या भागांना तो घेणार नाही. पण एक स्थानिक वातावरणाचा पाऊस या काळामध्ये ठिकठिकाणी पाहायला मिळू शकतो. मध्यम सरी, हलके फटकारे वगैरे गोष्ट याच्यामध्ये असू शकते. बरोबर सर. त्यानंतर परिस्थिती आहे 8 तारखेची. यामध्ये जो काही वाशिम परिसरचा तुमचा भाग आहे. हं. त्यानंतर गडचिरोली, अकोला, अमरावती, यवतमाळचा समावेश देखील आहे. नांदेड परिसर आहे. सोलापूर, सांगली ह्याचा देखील भाग आहे. एकंदरीत मराठवाडा, खानदेशपेक्षाही मराठवाडा, विदर्भ आणि दक्षिण महाराष्ट्र वाढणार आहे. हो. यामध्ये थोडासा जो काही प्रभाव आहे, तो प्रभाव म्हणजे सांगली, सोलापूर, बीड, लातूर, नांदेड, यवतमाळच्या भागांमध्ये अधिक राहू शकतो. शुक्रवारची ही डेट हो. असू शकते. बरोबर. हं, हं. मात्र सर त्याचबरोबर एक बंगालच्या उपसागरामध्ये आणि एक अरबी समुद्रामध्ये असे 2 चक्रीवादळ बनत आहे आणि दोन्ही चक्रीवादळ जर महाराष्ट्रावरती जर आले, तर मग काय होऊ शकते समजा समोर? हे पहा दोन्ही समुद्रात जर चक्रीवादळ बनले, ते चक्रीवादळ महाराष्ट्र दिशेने येत नसतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चक्रीवादळ म्हटलं की अवकाळी मुसळधार पाऊस अशा काही गोष्टी नसतातच. हं, हं. त्यामध्ये त्याची एक दिशा ठरली जाते. त्या दिशेनुसार तो दिशेनुसार वळत आहे. त्या दोन्ही सायक्लॉनिक सिस्टमची अजूनही फिक्सेबल दिशा नाहीये. तो हो. अजूनही आपली दिशा बदलण्याच्या तयारीत आहे. इकडे पश्चिम कोलकाता, बंगाल अशा भागाकडे तो जाऊ शकतो. ढाका वगैरे परिसराकडे बंगालच्या उपसागरातला सायक्लोन आणि जे दुसरं आहे त्याला थोडीशी टायमिंग पाहायला मिळते. तर त्याची दिशा सुद्धा अजूनही अनफिक्सेबल आहे. पण जो महाराष्ट्रात मी आता उपाय सांगतो तो कोल्हापूरपासून ते सोलापूर, लातूरपर्यंत आणि आजच्या 5 तारखेला जे काही वातावरण बनते ते मोजक्या ठिकाणचं अशा प्रकारचं स्वरूप आहे. बरोबर. आणि या पावसाची मजल मराठवाड्यामध्ये, कोल्हापूरमध्ये, बेळगावमध्ये अशा अनेक ठिकाणी पाहायला मिळू शकते. हो. आणि सर यानंतर एक पुन्हा वातावरण बनणार आहे असं सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगण्यात येतंय 15 ते 20 तारीख. तर ते वातावरण खूप मोठं राहणार असं सांगण्यात येतं. तर काय सांगणार सर तुम्ही त्याच्याबद्दल? हे पहा सोशल मीडिया आणि सांगणारे आता कुठल्याही पद्धतीमध्ये आपला प्रभाव टाकण्याचा खरा करतायत. हो. मान्सूनबाबत त्यांचं स्टेटमेंट बदललं का याबाबत देखील शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे कमेंट करायचे आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं या 14 पासून 20-22 पर्यंत हे स्टफ एरियाज बनत जातील. हो. त्याबद्दल पूर्वकल्पना शेतकऱ्यांना अगोदरच दिलेली आहे आणि विषय असा आहे, की याची व्याप्ती मोठी नाहीये. याचा जो काही स्वरूप आहे तो मीडियम पद्धतीने आहे, पण पडणार काही-काही ठिकाणीच आहे. तर हं, एक हं. विनंती आहे, की या पावसाचा जो काही स्वरूप आहे तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलंय, की 7, 8, 9, 10, 11 कालावधीमध्ये आणि त्यानंतर दुसरा जो आहे तो 14-15 पासून ते 22 पर्यंत राहणार आहे. याचं स्वरूप देखील मोठं असणार आहे. पण तो अनेक शेतकऱ्यांचा फायदा आहे, पण सर्व शेतकऱ्यांचा फायदा करणार नाही, अशा प्रकारची सिस्टम आहे. बरोबर सर. मात्र हं. तर या पावसामुळे मग काही मान्सूनवरती इफेक्ट वगैरे काही पडणार का? हे पहा गेल्या वर्षी सुद्धा शेतकऱ्यांना मे महिन्यामध्ये पडलेल्या पावसाचा इफेक्ट वाटत होता, पण तसा इफेक्ट अजून झालाच नाही. तर असं काहीही नसतं. पहिल्यासारखा निसर्ग राहिलेला नाहीये. बरोबर. टेम्परेचरचा अभाव, टेम्परेचरची जी काही टेम्परेचरमुळे होणारे सिस्टम बंगालचा उपसागर असेल, हिंदी महासागर, अरबी समुद्र जे काही गोष्टी आहेत, तर याच्यामध्ये काहीही मोठा असा पॉज दिसत नाही आणि आपली जी भूमिका आहे ती स्पष्ट आहे, की मान्सून ठीक आहे. थोडीफार मधामध्ये पेरणीच्या वेळेला नंतर सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यामध्ये मागे पठाडी वगैरे पडण्याचं प्रमाण जे आहे तुम्हाला ऑलरेडी रिपोर्टमध्ये मी सांगितले. हो. घाबरले जाऊ नका. दुष्काळ तर नाहीच.
पण पाऊस सुद्धा ठीक-ठाक आहे. हे देखील तुम्हाला वक्तव्य मागेच केलेलं आहे. मात्र सर मग सोयाबीनच्या बॅगा वगैरे कोणत्या घ्यायला पाहिजे समजा? हे पहा मला तुमची जी काही मेसेज आहे ती कमेंटनुसार देखील आलेले होते. हो, मागच्या वेळेस सुद्धा तुम्ही मला फोन केलाच होता या गोष्टीसाठी. पण बरोबर. आता सोशल मीडियावरती या गोष्टी सांगणं देखील स्पष्टपणे चुकीचं आहे. हो, पण गेल्या वर्षी आपल्या शेतामध्ये आपण विघ्नहर्ता प्रथमेश चव्हाण हे निवडलं होतं. त्याचा इमेज तुम्हाला मी पाठवून देतो. बरोबर. सोशल मीडियावरती एवढा पार्ट रेकॉर्डिंग कट केली तरी चालते, काही अडचण नाही. हो, पण जर शेतकऱ्यांची इच्छा असेल, जर त्यांना ते हवं असेल तर प्रथमेशबद्दल तुम्ही त्यांना सांगू शकता. आणि बरोबर. एकरी ती 25 किलोचीच बॅग आहे. ती काही 30-35 किलोची बॅग नाहीये. हं, हं. तर तुम्ही ते एकरी पेरू देखील शकता, काही अडचण नाही. नाही आपल्याला शेतकऱ्यांचे फोन येत होते, की सर यावर्षी आपल्याला बऱ्याचशा सोशल मीडियाच्या माध्यमातून असं सांगण्यात येतंय, की पाऊस एकदम कमी राहणार म्हणजे सरासरीच राहणार. हं, हं. परंतु मग आम्ही कोणत्या बॅगा व कोणते वाण घ्यायला पाहिजे, तर ते सरांना विचारा. तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला ते थोडक्यात विचारत होतो, की कोणत्या सोयाबीनच्या बॅगा व कपाशीच्या कोणत्या बॅगा घ्यायला पाहिजे? त्याचं सजेशन करणं चुकीचं आहे. तर जर त्याचा निर्णय राहतो. तुम्ही तुमच्या पद्धतीने पेरणी करू शकता, बियाणं वगैरे सजेशन करू शकता. हो, पण मला गेल्या वर्षी कोणतं परफेक्ट राहिलं तुम्हाला मी आत्ताच सांगितलं. प्रथमेश यावर्षी मी पुन्हा वाढ घेणार आहे. हो. 2-4 बॅग अजून एक्स्ट्रा घेणार आहे. बरोबर. आणि ते पांढऱ्या फुलाचं आहे, जाडजूड चांगला वगैरे दाणा वगैरे त्याचा आणि पाणी जास्त असेल सहन करतो, कमी असलं तरी सहन करतो. मोजाक वगैरे याच्यामध्ये अशा गोष्टीचा तो बराचसा प्रतिकार करतो. म्हणजे नाहीच त्याच्यामध्ये होत सरळ-सरळ सांगायचं म्हटलं तर. हो, आणि ते विघ्नहर्ता सीड्स यांच्याकडनं ते मला गेल्या वर्षी मिळालं होतं. प्रथमेश म्हणून त्याचं नाव आहे. मी ॲड्रेसमध्ये जी इमेज मी पाठवून देईल रेकॉर्डिंगमध्ये टाकायची असेल तर. हो. बरोबर सर. हं. मात्र सर आता जे पुढील वाटचाल राहणार पावसाची, तर मग नंतर शेवटच्या आठवड्यामध्ये सुद्धा पाऊस राहणार का आपल्याला पाहायला मिळेल का या महिन्यातनी? नक्कीच. तुम्हाला मी मागे पण याच्याबद्दल बोललोय, की आता ज्यावेळेस हे वातावरण खराब होईल ना, ते आता खराबच राहिलंय. हो. पावसाळ्यात याच्यामध्ये सुरुवात स्टार्ट होऊन जाईल. कारण की आता हा एक टप्पा 7-8-9 दुसरा टप्पा जो आहे 14 ते 20-22च्या काळामधला. तिसरा टप्पा लगेच एक 2 जूनला. नंतर बरोबर. मान्सूनची स्थिती जर आपण पाहिली तर माहितीनुसार 5 जूनला येतोय. पण तो मान्सून स्थिरावणं, मान्सून पडणं, चांगल्या पद्धतीने पेरणीचा पोषक पाऊस पडणं, याला कालावधी 15-16 जूनचा लागू शकतो. 11, 12, 15 पर्यंतचा हा काळ आहे. हं, हं. आणि मराठवाड्यामध्ये असेल, विदर्भ असेल, याचा विदर्भाचा व्यास खूप मोठा आहे. पूर्व विदर्भाच्या पेरण्या 28 पर्यंत पार पडतील, 25-26 पर्यंत पेरण्या उरकतील असा अंदाज आहे. आणि मराठवाड्यातल्या ठिकठिकाणच्या पेरण्या 12-13 तारखेच्या आसपास होतील असा अंदाज आहे. हो. आणि बाकी जे काही कोरडवाहू शेतकरी किंवा धुरळ पेरणी करतात, त्या संदर्भात आपण त्यांना एक स्पेशल अंदाज देऊयात, जो कधी शेतकऱ्यांना रिस्क घ्यायची असेल अशा शेतकऱ्यांसाठी. बरोबर सर आणि सर शेतकऱ्यांच्या माध्यमातून तेच आपल्याला प्रश्न विचारण्यात येत होते, की जून महिन्याचा सविस्तर अंदाज कसा राहणार? तर आपण पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच घेऊया सर जून महिन्यात सविस्तर अंदाज. नक्कीच, धन्यवाद. हो. नक्कीच सर तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर. नक्कीच, नक्कीच.